नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे मेदू वडे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ह्या वड्यांमध्ये आपण इनो, सोडा आणि दही याचा वापर न करता एकदम क्रिस्पी आणि टम्म फुगलेले आहेत। पहा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, मी मेदू वडे बनवण्यासाठी इथे भगर घेतलेली आहे। काही भागांमध्ये याला भगर वरळीचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ असंही म्हटलं जातं। आता तुम्ही कुठल्याही एका घरातल्या वाटीने किंवा फुलपात्र्याने हे माप घेऊ शकता आणि तुम्हाला किती मेदू वडे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही भगर कमी जास्त करू शकता। ही भगर मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेली आहे। आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे। पहा, कढई छान प्रकारे मी तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण निवडून घेतलेली भगर आहे ना ती घालून घ्यायची आहे। भगर 2 मिनिटं आपल्याला छान प्रकारे फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। अशी एकसारखी हलवत राहायची आहे, मोठ्याच गॅसवरती पटकन भाजली जाते। हे पहा, आपल्याला अशी एकसारखी हलवत भाजून घ्यायची आहे। आता नवरात्रीचे दिवस चालू आहेत, तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि 9 दिवस आपल्याला उपवास असतो, तर तीच भगरीची भाकरी किंवा भगरीचा भात खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने भगरीपासून आपण एकदम सोप्या पद्धतीने मेदू वडे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपल्याला ही भगर आहे ना छान प्रकारे अशी फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर भाजून झालेली आहे। पहा, अशा प्रकारे तुम्ही पण अशीच भाजून घ्या। आता गॅस बंद करून घेऊ आणि ही भगर आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा रवा करून घ्यायचा आहे। हे पहा, मी मिक्सरला आहे ना भगर थंड झालेली बारीक करून घेतलेली आहे। आपला 0 नंबरचा रवा असतो ना अगदी त्याप्रमाणे वाटून घेतलेला आहे। आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि मेदू वड्यासाठी साहित्य काय लागते ते पाहून घेऊ। इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून स्वच्छ 2-3 पाण्याने किस करून घेतलेला आहे आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टार्च निघेपर्यंत घेतलेला आहे। नंतर पाण्यात ठेवलेला आहे। ज्या वाटीने आपण भगर घेतली ना त्याच वाटीने आपल्याला मेदू वड्याला पीठ वाफवण्यासाठी पाणी लागणार आहे। तर मी 1 वाटी भगरीसाठी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही पण कुठल्याही वाटीने जर भगर घेतली ना तर त्या वाटीने 2 वाट्या पाणी घ्या आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट लागणार आहे। थोडंसं लिंबू घेतलेलं आहे चटपटीतपणा येण्यासाठी मेदू वड्याला, आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी ते बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे। पहा, तुम्ही जर तूप खात असाल तर तूप घालून घ्या तुमच्या आवडीनुसार। मी 1 चमचा घातलेला आहे। आता हे तेल आपल्याला छान प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला घेतलेली जी हिरवी मिरची आहे ना, तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर मिरची नाही घातली, नुसतं मिठाचं जरी आपण केलं ना तरी पण खूप भारी लागतात। पण थोडासा चटपटपणा आणि तिखटपणा येण्यासाठी मी इथे मिरची वापरलेली आहे। आता ही मिरची आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायची आहे तिखटपणा जाईपर्यंत। पाहू शकता आपली मिरची ना छान प्रकारे परतलेली आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार घेतलेलं मीठ घालून घेणार आहे आणि आपण जे 1 वाटी भगरीसाठी 2 वाट्या पाणी घेतले ना ते घालून घ्यायचं आहे आपल्याला। तर या पिठाची आपल्याला उकळ काढायची आहे। आता पाणी ओतल्याच्या नंतर जो आपण किसून घेतलेला बटाटा आहे ना तो पण घालून घ्यायचा आहे। मी पाण्यामध्ये ठेवला होता तर पिळून घेतलेला आहे आणि बटाटा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पटकन मिक्स झाला जातो। आता ह्या पाण्याला आपल्याला छान प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, आपल्या पाण्याला ना छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला विक्सच्या मदतीने एका हाताने असं पीठ सोडायचं आहे आणि एका हाताने असं पीठ आपण जसं बेसन वळतो ना त्या पद्धतीने थाटून घ्यायचं आहे। पहा, त्याच्या गुठळे होऊन द्यायच्या नाही आहेत आणि जरी गुठळे झाले ना तरी पीठ आपलं बारीक रव्यासारखं झालेलं आहे ना, त्यामुळे पटकन मोडल्या जातात अशा पद्धतीने। आणि पीठ वळून झाल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि याला 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे।
मध्ये आपल्याला उघडून पाहायचं आहे आणि एकदा असं चमच्याच्या साह्याने ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर कुठं गाठ राहिली असेल तर ती असं चमच्याने हलवलं ना की पटकन फुटली जाते। आणि असं छान प्रकारे मिक्स करून आपल्याला परत 1 ते 1.5 मिनिटं मस्त असं 2 ते 3 मिनिटं हे भगरीचा रवा शिजेपर्यंत झाकून ठेवायचा आहे। पाहू शकता आपली 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रण पण आहे ना एकदम मस्त असं शिजलेलं आहे। पहा कढईला अजिबात चिकटत नाहीये, गोळा तयार होतोय आपल्या मिश्रणाचा। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ। इथे मी 1 चमचा इतका लिंबाचा रस वापरलेला आहे। तो रस या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे आणि म्हणजे आपल्या वड्यांना नाही चांगला चटपटीतपणा येतो। आता हे गॅस बंद करून घेतलेला आहे मी। हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। पहा अशा पद्धतीने। आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मेदूवडे बनवण्यासाठी घ्यायचे आहेत। आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊ। हे पहा आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये ना 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। थोडा जाडसरच आहे। पहा हा कूट आपल्याला छान प्रकारे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही पण या नवरात्रीच्या उपवासाला एकदा तरी हे मेदूवडे करून पहा, खूप भारी बनतात। आता शेंगदाण्याचा कूट छान प्रकारे मिक्स करून घेतला की थोडंसं आपल्याला हातावरती 1 चमचा इतकं तेल घ्यायचं आहे। पहा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मेदूवडे आपण बनवतो ना त्यावेळेस आपल्या हाताला ना हे मिश्रण चिटकत नाही। आता याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे छान प्रकारे मळून। पाहू शकता मी अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मेदूवडे बनवतोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे। आणि आता आपण मेदूवडे बनवण्यासाठी घेऊ। तर असं हाताला तेल लावून घ्यायचं। पहा तळ हाताला, म्हणजे आपण ज्यावेळेस मेदूवडे करतो ना त्यावेळेस हे मिश्रण हाताला चिटकत नाही। असा थोडासा गोळा घ्यायचा आहे, पहा लिंबाच्या आकारा एवढा। आणि आपण जसे मेदूवडे बनवतो ना अगदी त्या पद्धतीने हे वडे बनवायचे आहेत। थोडेसे असे प्रेस करायचे आहेत। जर अशा कडा चिरल्या तर थोडंसं असं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या कडा चिरत नाही अशा पद्धतीने। आणि थोडंसं तेलामध्ये हात बुडवून थोडंसं या पद्धतीने आपल्याला मेदूवडा करून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने वडा मी करून घेतलेला आहे। दुसरा एक वडा मी करून दाखवते। गोळा घ्यायचा, हातावरती असा चोळून घ्यायचा, पेढ्यासारखा आकार देऊन घ्यायचा आणि थोडंसं याला प्रेस करून गोल आकारामध्ये करून घ्यायचं। पहा आणि बोटाने असं मेदूवड्यासारखं करून घ्यायचं। एकदम भारी बनतात हे वडे। आता असेच वडे आहेत ना मी सगळे करून घेणार आहे। तर तेल पहा आपलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। गोळा टाकला की आपला पटकन वर आला पाहिजे या पद्धतीचं आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, तरच आपला वडा तेलकट किंवा होत नाही। आता आपण यामध्ये लगेच वडे सोडून घेऊ। जेवढं कढईमध्ये वडे बसतात ना तेवढेच आपल्याला वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। पहा आणि या वड्यांना आता आपल्याला अजिबात वडे छान प्रकारे लाल रंगावर येईपर्यंत उलथानं किंवा झाऱ्या लावायचा नाहीये। तोपर्यंत वडे तळेपर्यंत आपल्या वड्याचे बुडबुडे आहेत ना ते पण कमी होतात तेलाचे। पाहू शकता आपल्या वड्यांचे बुडबुडे तेलाचे पण कमी झालेले आहेत। पहा आणि असा तांबूस रंग आलेला आहे आपल्या वड्यांना, एकमेकाला चिकटले आहेत पण ते नंतर सुट्टे होतात। आणि आता फक्त एकदाच पलटी मारून आपल्याला मोठ्या गॅसवरतीच शेवटपर्यंत वडा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। पाहू शकता आपल्या तेलाचे बुडबुडे आहेत ना एकदम असे कमी झालेले आहेत आणि आपले वडे आहेत ना टम्म फुगून आहे ना वरती आलेले आहेत आणि टम्म फुगलेले सुद्धा आहेत आणि आपल्या वड्यांना एकदम मस्त असा तांबूस रंग आलेला आहे। आता आपण हे वडे काढून घेऊ आणि राहिलेले वडे आहेत ना असेच आपण तळून घेऊ। तर दुसरी सुद्धा बॅच मी गॅस मोठा ठेवलेला आहे, या पद्धतीने तळून घेणार आहे। पाहू शकता मी सर्व वडे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि तेवढ्या प्रमाणामध्ये आपले 15 वडे झालेले आहेत। पहा
आणि आपले वडेसुद्धा किती क्रिस्पी झालेले आहेत, तितकेच वरून कुरकुरीत आणि आतून सुद्धा सॉफ्ट असे झालेले आहेत पहा. खूप भारी लागतात. याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी मी बनवलेली आहे. शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही पण नक्की करून पहा आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी असा मेदूवडा करून पहा. अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांचे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.